दिवसभरात या 5 गोष्टी टाळा. कधीही दवाखान्याची पायरी तुम्हाला चढावी लागणार नाही. मंडळी, दिवसभर आपण अशा अनेक चुकीच्या गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये बिघाड होतो आणि आपल्याला दवाखान्याची पायरीही चढावी लागते. यासाठी आपण लक्षात घ्या, व्हायरल इन्फेक्शन सोडलं तर बाकीच्या सगळ्या ज्या व्याधी आहेत त्या जीवनशैली चुकीची असल्यामुळे जडत असतात. सकाळी उठल्यावर दुधाचा चहा पिऊ नका. मंडळी, सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट तुम्ही जी करता ते म्हणजे चहा पिणं, तेही दुधाचा, आणि हा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. चहामध्ये दूध टाकल्याने एक प्रकारचा स्लो पॉयझन बनतो, जो तुमचं पचनेंद्रिय शिथिल करतो आणि हळूहळू खराब करतो. 2, बघा, दुधाच्या चहाऐवजी तुम्ही कोरा चहा पिऊ शकता किंवा ग्रीन टी म्हणजेच तुळशीची जी पानं आहेत, ही पानं पाण्यात टाकून उकळून तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते, प्रतिकारशक्ती देखील वाढते. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे ग्रीन टी मिळतील. 2, सकाळी उशिरापर्यंत झोपू नका. मंडळी, जो व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपतो त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो. दिवसभर त्याला आळस येतो, कुठलंही काम करण्याची शक्ती त्याच्यामध्ये राहत नाही, त्याला नैराश्य येते, सकारात्मक ऊर्जा राहत नाही. या उलट जी व्यक्ती सकाळी लवकर उठते त्या व्यक्तीचा दिवस ऊर्जेने भरलेला असतो. दिवसभर सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहत असते आणि म्हणूनच सकाळी अगदी सूर्योदयाबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनं उठणं अत्यंत चांगलं मानलेलं आहे. 3, वेळेवर जेवण करणे. मंडळी, आज धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकजण कामात व्यस्त आहे, त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही. रोज जेवणाची वेळ जर वेगवेगळी असेल तर अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी ह्या लागू शकतात. बघा, अन्न ग्रहण करणे हे पचनेंद्रियांचं काम आहे. हे पचनेंद्रिय एक प्रकारचं तुमचं यंत्र आहे आणि या यंत्राची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे जेवणाच्या वेगवेगळ्या ज्या वेळा आहेत त्या टाळून तुम्ही एकाच वेळी कसं जेवण होईल हे जर तुम्ही पाहिलं तर तुमचं हे यंत्र कधीच खराब होणार नाही. परंतु तुम्ही जर वेगवेगळ्या वेळेत जेवण करायला लागला तर या यंत्रामध्ये मात्र खराबी येणं कर्मप्राप्त आहे. 4, मसालेदार जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. मंडळी, तुमच्या शरीराची पचनसंस्था जर जास्त दिवस सुदृढ तुम्हाला ठेवायची असं वाटत असेल तर मसालेदार आणि अति तळलेले पदार्थ जे आहेत हे आपण खाणं टाळलं पाहिजे. यामुळं पित्त, अल्सर यांसारख्या समस्या कमी वयातच तुम्हाला लागू शकतात. लठ्ठपणा असेल, ब्लड प्रेशर असेल यांसारख्या समस्या अति तळलेले आणि मसालेदार पदार्थांमुळेच होतात. त्यामुळे या पदार्थांचं सेवन कधीही न केलेलं चांगलंच. जर तुम्हाला करायचं असेल तर आठवड्यातून एक वेळेस तुम्ही करू शकता. असं म्हणतात की अनेक विकार हे तुमच्या पोटातून जन्म घेतात, त्यामुळे तुम्ही जे खाणार त्यावरच तुमचं आरोग्य अवलंबून असते. 5वा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नकारात्मक विचार करणं टाळा. मंडळी, तुम्ही जो विचार करता त्याचप्रमाणे तुमच्या अवतीभोवती गोष्टी घडत जातात. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहून चांगल्या गोष्टींचा विचार जर आपण केलं, आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा न करता नकारात्मक गोष्टी तुमच्या जवळपास जर फिरकून दिल्या नाहीत तर तुमचं आयुष्य जे आहे ते आनंदी राहणार आहे. तुमचं आरोग्य आनंदी ठेवायचं असेल तर खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि तुम्ही जो विचार करता या गोष्टी जर व्यवस्थित सकारात्मकरित्या घेतल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट राहणार.